हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधक। मित्रांनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल। ठीक आहे, तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की निगेटिव्हिटी, मी आणि बापू या व्हिडिओमध्ये आपण निगेटिव्हिटीवर थोडी चर्चा केली होती। तर आता आपण आहे ना भीती मुक्त भक्ती कशी असते किंवा काय असते, तर याच्यावर थोडीशी चर्चा करणार आहोत। आणि याचे भीती मुक्त भक्ती जी आहे ना, त्याचे मला जे अनुभव आलेले आहेत मी बापू मार्गात आल्यानंतर, तर ते अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण की भक्ती करत असताना आपल्या मनामध्ये काही वेळेला भीती निर्माण होत असते। ठीक आहे, भीती निर्माण होते म्हणजे काय की एखादं स्तोत्र आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते चुकीच्या पद्धतीने बोललं जाईल किंवा चुकीच्या पद्धतीने बोललं गेल्यामुळे आपल्यावर देवाचा कोप होईल किंवा देव आपल्याला शिक्षा करेल, अशी बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रकारची धारणा असते। ठीक आहे, तर पहिले ज्या वेळेला म्हणजे बापू मार्गात येण्याच्या अगोदर, आता मी जवळजवळ 1999 ते 2000 पासून बापूंचं करते आहे, म्हणजे बापू मार्गात आहे। तर त्याच्या अगोदर काय व्हायचं माहिती का, एखादं स्तोत्र असायचं किंवा कुठलं मंत्र असायचा, तर त्यावेळेला काय व्हायचं की बोलत असताना संस्कृतमध्ये असतात बरेचसे स्तोत्र किंवा मंत्र, ऑब्व्हियसली संस्कृतमध्येच असतात सगळे। तर ते बोलत असताना ना आपल्याकडून चूक होईल आणि मग देव आपल्याला शिक्षा करेल, ही एक वेडी भावना त्यावेळेला होती। आणि ही एक भावना जी आहे ना, ती अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात आहे। तर त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे की माझ्या ओळखीमध्ये पण असे बरेच लोक होते किंवा काही वेळेला येतात सुद्धा असे आपल्या रोजच्या जीवनामध्ये की त्यांना बोलायचं तर असतं, एखादा स्तोत्र बोलायचा असतो, एखादा मंत्र बोलायचा असतो, पण भीती असते की जर आपण आपल्याकडून हे स्तोत्र किंवा मंत्र याच्यातले शब्द उच्चार चुकीच्या पद्धतीने बोलले गेले की किंवा जसे पाहिजे होते तसे नाही बोलले गेले, तर देव आपल्यावर रागवेल किंवा आपल्याला शिक्षा करेल, ही एक भावना असते त्यांच्या मनात। ठीक आहे, तर ही भावना म्हणजे ही आपण काय करतो, भीती असते आपल्या मनामध्ये आणि त्या भीतीपोटी आपण ते स्तोत्रच बोलत नाही। ठीक आहे, आता माझ्या ओळखीमध्ये म्हणजे पहिले तर असे होते की ज्यांना रामरक्षा म्हणायची आहे। ठीक आहे, बापूंनी आपल्याला रामरक्षा म्हणायला सांगितलेली आहे, त्यांना रामरक्षा म्हणायची आहे, पण रामरक्षेमध्ये जे संस्कृत श्लोक आहेत ते बोलत असताना आपल्याकडून चुकतील म्हणून ते रामरक्षाच बोलायचे नाहीत। ठीक आहे, मग मी त्यांना समजलो की असं नसतं, आज चुकेल उद्या चुकेल, पण परवा किंवा सरावानंतर नक्कीच आपले ते उच्चार जे असतात ना ते योग्य पद्धतीने होतील। आणि बापूंनी पण सांगितलेलं आहे, प्रयत्न करा, आज तुम्हाला बोलता येत नाही, उद्या बोलता येणार नाही, पण एक ना एक दिवस तुम्हाला बोलता येणारच आहे। ठीक आहे, तर आज अशी कंडिशन आहे की ज्यांना मी हे समजावून सांगितलं, म्हणजे मी माझी स्तुती करत नाही, पण जी खरी गोष्ट आहे ना आपण लोकांना ती सांगायला पाहिजे, बरोबर आहे। त्यांना सांगितल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली पुन्हा म्हणायला, तर आज अशी वेळ आहे की बरेच असे स्तोत्र, मोठे मोठे स्तोत्र त्यांचे पाठ आहेत आणि ही एक भीती त्यांच्या मनातून निघून गेलेली आहे। ठीक आहे, आणि काय होतं बऱ्याच वेळेला माहिती का, आपण पूजा करतो तर बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात ना की आपल्याला वाटतं अरे असं असं झालं, अपशकुन झाला, हे सगळं टीव्हीमध्ये सिरियलमध्ये असतं, रिअल लाईफमध्ये ह्या गोष्टी होत नसतात। खरं तर हा एक अंधश्रद्धेचा भाग असतो। दिवा लावल्यानंतर तो काही कारणामुळे विझला, तर टीव्हीत कसं बघतो आपण, दिवा विझला, अरे बापरे कोणीतरी आता मरणार आहे किंवा काहीतरी त्या व्यक्तीवर संकट येणार आहे किंवा असं काहीतरी वाईट घटना घडणार आहे। ठीक आहे, असं नसतं, हलकीशी वाऱ्याची झुळूक येते त्याच्यामुळे पण दिवा विझतो। ठीक आहे, आणि आपण दिव्याची वात जी असते तर आपण किती ती छोटी लावतो किंवा म्हणजे नॉर्मल असते ती, तर थोड्याशा हवेने किंवा हवेच्या झोक्याने सुद्धा ती विझू शकते। आपण फॅन लावतो घरामध्ये, बऱ्याच वेळेला त्याच्याने विझते। आता तुम्हाला याच्याबद्दल तर ना माझा एक मी अनुभव सांगते की पहिल्यांदा एकदा काय झालं, मी दिवाबत्ती करत होती संध्याकाळच्या वेळेला आणि दिवा लावत असताना त्याची वात मला थोडी मोठी वाटत होती, तर ती मी थोडी छोटी करावी म्हणून दिवा हातात घेतला आणि ती वात हे म्हणजे करणार मी वात छोटी काडीच्या सहाय्याने, तर तेवढ्यात तो दिवा विझला। तर मला बापरे काय झालं दिवा विझून गेला। पण नाही, तुम्हाला सांगू का, बापूंनी सांगितलेलं ना असं काही होत नाही, एखादा वाऱ्याचा झुळूक येतो, कुठून वारा लागतो, हवा लागते, त्याच्यामुळे पण दिवा विझू शकतो। ठीक आहे, तर हा चुकीचा समज किंवा ही शंका नाही घ्यायची काहीतरी आता वाईटच होणार आहे म्हणून दिवा विझलाय, आपल्याला असा संकेत मिळालाय, असं नाही। तर याच्याबद्दलच माझा अनुभव की मी विचार केला की वारा नाहीये, आपण घरात बसलेलो आहे, वारा नाहीये,
शिवाय फॅन मी बंद केलेला आहे, दिवाबत्ती करत असताना दिवा विझतो म्हणून फॅन बंद केलेला आहे, वारा नाही, कुठून हवा येत नाहीये, दिवा विझला कसा, मला थोडंसं शंका वाटली. पण मी नंतर विचार केल्यावर मला कळलं की काय झालं माहिती का, मी जेव्हा दिवा असा हातात घेतला ना त्यावेळेला मी श्वास घेऊन सोडत होते. श्वास सोडत असताना तो उच्छवास जो आहे ना तो त्या दिव्याच्या वातीला लागला आणि त्याच्यामुळे दिवा विझला. ज्या वेळेला ही गोष्ट मला ज्या वेळेला मला ही रिअलाइज झालं ना त्यावेळेला मला माझं स्वतःच हसू आलं. अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात ना की ज्याच्यामुळे आपलं मन शंका घेतं की अरे बापरे आता असं होईल, आता तसं होईल, असं झाल्यामुळे असं झालं. असं नसतं, हे आपल्या मनाचे खेळ असतात. आणि पूर्वापार आपल्यावर जी वाईट रूढी परंपरा किंवा अंधश्रद्धा थोडक्यात म्हणूया आपण, त्या गोष्टी ज्या असतात ना त्याच्यामुळे हे विचार आपल्या मनात बिंबवले जातात. तशी एक भीती केव्हा तरी माझ्याही मनात होती की जी बापू मार्गात आल्यामुळे ती दूर झाली आहे. ठीक आहे, आणि भीतीमुक्त भक्ती करायला या बाप्पाने शिकवलं आहे की तुम्ही कुठल्या देवाचं करताना त्याला घाबरून नका करू त्या देवाचं. ठीक आहे, तर मोकळ्या मनाने करा. एखाद्या आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी जसं आपण काहीतरी करतो ना तर त्या टाईपमध्ये त्या देवाचं करा. तुम्ही त्या देवाचं एखादा स्तोत्र म्हणताय, मंत्र म्हणताय तर ते मोकळ्या मनाने म्हणा. ठीक आहे, चुकलं तरी पण बाप्पा चुकलंय माझं. आणि आपण तर बघा आपल्याकडून एखादी पूजा आपण व्यवस्थित जरी झाली असेल तरी आपण म्हणतो ना की देवा माफ कर जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर. बस तसं म्हणायचं की देवा माफ कर माझ्याकडून काही चुकलं वगैरे असेल तर, पण मी करायचा प्रयत्न केला. आज जे चुका झाल्या ते उद्या नको होऊ देऊस. बरोबर आहे की नाही. आणि मुलांचं बघा ना, मुलांना आपण एखादं स्तोत्र म्हणायला सांगतो. ठीक आहे, आता तुम्ही रामरक्षेचंच घ्या. पहिले श्लोक जरा जे नवीन सुरुवात करतात त्यांना ते थोडे कठीणच वाटतात ना पाठांतरासाठी किंवा कशासाठी. तर त्यांना तेव्हा बापरे चुकलं तर कसं होईल, आपलं चुकलं तर देव रागवेल किंवा काहीतरी वाईट होईल, असं नसतं. हे बा, आपण ज्या वेळेला पहिल्यांदा कुठलं स्तोत्र म्हणतो किंवा कुठलं मंत्र म्हणतो किंवा ते मोठे मोठे स्तोत्र असतात ते म्हणतो त्यावेळेला काय होतं, आपल्याला त्या शब्दांची सवय नसते. ठीक आहे, एक वेळेस मराठीत किंवा प्राकृतमधल्या श्लोकांची किंवा त्या रचनांची आपण इझिली वाचू शकतो ते. ठीक आहे, पण जे संस्कृतमध्ये असतात ते म्हणत असताना आपल्याला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. आणि सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही आपण म्हणतो कुठली गोष्ट ते आपल्याला जमत नाही. ठीक आहे, पण जसं जसं त्या गोष्टीचा आपण सराव करतो तसं तसं ती गोष्ट आपल्याला कडून इझिली होण्यास मदत होते. म्हणून आपण ते पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा सराव केला पाहिजे. रामरक्षा कोणाची पाठ नसेल तुम्ही एकदा पहिल्यांदा ऐका, पुस्तक घ्या समोर आणि CD टेप रेकॉर्डर किंवा आपल्या यूट्यूबवर पण असतात तर त्या पण लावून द्या. आणि ते यूट्यूबवर लावल्यानंतर किंवा मोबाईलला लावल्यानंतर ते बघा ते त्या शब्दाचा किंवा त्या सेंटेन्सचा उच्चार कसा आहे असं करत करत आपल्याला त्याचं बरोबर आकलन होत जातं. आणि हे जे स्तोत्र आहे आपण कधी इझिली वाचायला लागतो आणि इझिली कधी पाठ होऊन जातं हे आपल्यालाच कळत नाही. तर याचाच रामरक्षेचा माझा अनुभव सांगते मी तुम्हाला. पहिल्यांदा मला असं वाटायचं की बापरे आपल्याकडून चुकीचं वाचलं जाईल, चुकीचा उच्चार होईल, त्यापेक्षा चुकीचं होऊन देवाचा राग ओढवून घेण्यापेक्षा ते न वाचलेलं बरं असं पहिले वाटायचं. पण जसं बापू मार्गात आले त्यावेळेला समजायला लागलं की देवाची भक्ती ही प्रेमाने करायची असते आणि प्रेमाने केलेली कशीही भक्ती तो मान्य करत असतो. बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती का आता अभंगांमध्ये एक खूप छान अभंग आहे बापूंचा की वाट चुकलेल्या जीवनी तू ध्रुव तारा आणि भक्ती वेड्या पामराला तारणारा. हा जो अभंग हे जे गाणं आहे ना हे मला खूप आवडतं. दिवसातून जवळजवळ 6 ते 7 वेळा मी हे गाणं ऐकते, पुन्हा 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 ऐकत असते. खूप छान वाटतं. ठीक आहे, आणि त्याच्यात एक कडवं पण आहे की चुकलेल्या भक्तीलाही मानणारा, म्हणजे आपली भक्ती जरी चुकली ना तरी त्या भक्तीला मानणारा असा हा आपला बापू आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्या जवळ जर तुम्ही आलात ना कुठल्याही प्रकारची भीती नसते, कुठल्याही प्रकारचं दडपण नसतं. ठीक आहे, मला माहिती मी प्रयत्न करते ना, बापूने जसं मला सांगितलेलं तसं मी करते ना, पण त्याच्यात जर माझ्याकडून अनावधानाने किंवा चुकीनेच जर काही चूक झाली तर ती सांभाळायला माझा बापू समर्थ आहे. पण प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार, हे पण तेवढंच करेल. असं नाही की बापूने सांगितलेलं आहे की तुम्ही आता बापू आपल्याला बऱ्याचशा पूजा सांगतात करायला. ठीक आहे, तर त्या पूजा करत असताना पण ना मनात एक प्रकारची भीती असते
बरोबर आहे. आपण घरी साधी सत्यनारायणची जरी पूजा करतो तर आपण 17 वेळा चेक करतो, ब्राह्मणाने हे सांगितलेलं हे आहे का, एक एक वस्तू आहे का, 2-2 3-3 वेळा आपण चेक करतो, बरोबर आहे, की राहून नको जायला काही, किंवा आपल्याकडून चुकीचं नको व्हायला काही राहायला नको, एखादी वस्तू राहून जायला नको, ठीक आहे. पण जेव्हा बापूंनी सांगितलेली कुठली पूजा करतो ना, तेव्हा ही भीती मुळीच मनात नसते. मला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की आपला बाप्पा चुकीने जर आपल्याकडून काही चूक झाली तर सांभाळायला तो तयार आहे, ठीक आहे. बाप्पाकडे एकच नियम तो आहे, श्रद्धेचा नियम आहे की त्याच्यावर भरभरून प्रेम करा, त्या प्रेमापोटी त्याचं करा, ठीक आहे. मग आपल्याकडून अनावधानाने एखादी चूक जरी झाली ना तर ती सांभाळायला तो समर्थ असतो, त्याची शिक्षा तो आपल्याला करत नाही, ठीक आहे. पण हे केव्हा असतं, बापूंनी सांगितलेलं आहे मी सांभाळलं, तर मुद्दाम आपण चूक करायची, मुद्दाम एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, यावेळेला हा नियम लागू होत नाही, बरोबर आहे. मी सगळ्या प्रकारच्या गोष्टी करायला तयार आहे बापू, पण एखाद्या वेळेला काही राहून गेलं तरी त्या गोष्टीची सल मनात नसते की नाही मी केलं ना, माझ्या बाप्पाने सांगितले सगळं व्यवस्थित केलेलं असताना जर एखादी म्हणजे चुकीने एखादी चूक झाली तर तो आहे सांभाळायला. त्याच्यामुळे ती एखादी पूजा करताना, ते एखादं स्तोत्र म्हणताना ही भीती मनात नसते, ठीक आहे. म्हणजे आज चुकलंय, उद्या पण चुकेल, पण परवा व्यवस्थित होणार आहे माझ्याकडून, ठीक आहे, परवा व्यवस्थित उच्चार होणार आहे माझ्याकडून, असं. तर ज्यावेळेला माझी रामरक्षा पाठ नव्हती ना त्यावेळेला मला पण तुम्हाला बोलली मी शाळेत बघा पहिल्यांदा रामरक्षेचे स्तोत्र पठणाच्या स्पर्धा व्हायच्या. पहिले रामरक्षा ना अशी आमच्या शाळेमध्ये पहिल्यांदा काय व्हायचं की इतके स्तोत्र त्याची परीक्षा व्हायची, ते जर व्यवस्थित सगळ्यांनी म्हटले किंवा एखाद्याने म्हटले तर मग त्याला बक्षीस असायचं, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. आणि ह्या भीतीपोटी ना मी रामरक्षाच म्हणायची, माझ्याकडून चुकेल बाबा, नको असं करून तसं करून. पण नंतर जसं बापू मार्गात आले ना त्यावेळेला समजायला लागलं की अरे आपलं ते विचार करणं ते चुकीचं होतं. आणि बापू मार्गात आल्यानंतर जसं जमेल तसं स्तोत्र म्हणायचा प्रयत्न करायचा. हे बघ, प्रयत्न नक्की करायचा की या शब्दाचा उच्चार असा असावा, ठीक आहे. पण नाहीच जमला तर तो बापू आहे, आज नाही जमणार, उद्या नाही जमणार, परवा नाही जमणार, पण एक दिवस नक्की जमेल. प्रयत्न करत राहा, ती गोष्ट नक्की होणार आहे, ठीक आहे. आणि आपण तर इझिली म्हणूनच जातो ना की प्रयत्नांती परमेश्वर, मग कुठे कठीण आहे त्याच्यासाठी, ठीक आहे. मग मी ना रामरक्षेचं जे ना ऐकायला सुरुवात केली पहिल्यांदा, आणि उच्चार तर येत नव्हते पण ऐकता ऐकता त्या ओळींवरती लक्ष द्यायचे की याला असं म्हणतात, त्याला तसं म्हणतात, ठीक आहे. आणि मग तसं करता करता कधी रामरक्षा पाठ होऊन गेली माझं मलाही कळलं नाही. रामरक्षा आज भरपूर मोठे बऱ्याच लोकांची पाठ आहे, मी नाही असं म्हणत नाही, पण ज्या वेळेला माझी पाठ झाली त्यावेळेला मला खूप छान वाटतं, माझी रामरक्षा पाठ झाली, माझी रामरक्षा पाठ झाली, असं मला खूप छान, म्हणजे मला स्वतःवरच प्राऊड फील व्हायचं, ठीक आहे. आणि असं करत करत हळूहळू सगळे स्तोत्र पाठवायला लागले, सगळ्या गोष्टी हळूहळू करून पाठवायला लागल्या. तुम्हाला सांगते श्री पंचमुख हनुमत कवच जे आहे तेही बोलायला पहिल्यांदा थोडंसं कठीणच वाटतं आपल्याला. तर ते पण आहे ना बोलत असताना बापरे किती कठीण आहे, हे कधी पाठ होईल असं पहिल्यांदा असतं, बापरे कधी पाठ होईल आपल्याकडून. पण जसं जसं आपण सराव करतो ना, आज मी माहिती का आज एकदा बोललेलं आहे तर दुसऱ्यांदाही म्हणून एक ती ओढ निर्माण होते, ठीक आहे. आणि जर आपली खरंच इच्छा असेल ना तर बापू आपल्याकडून ती गोष्ट करून घेतात, पण त्यासाठी आपली इच्छा असणं पण तेवढंच गरजेचं असतं, बरोबर आहे. आणि ही जी भीती आहे ना या गोष्टींबद्दलची, ती भीती बापूनेच मनातून घालवलेली आहे, ठीक आहे. आता या भीतीच्या संदर्भातला एक खूप छान अनुभव आणि हसण्यावारी अनुभव असेल, हसण्यावारीच घेऊयात आपण, की मलाही बऱ्याच वेळा हसू येतं या गोष्टीचं. तर काय होतं, माझा मुलगा आहे ना याबद्दलचा जो अनुभव आहे ना, मी आपल्या समीर दादांच्या ब्लॉगवर जेव्हा अनुभव रेकॉर्डिंग झालेला आहे त्यावेळेला आपण रेकॉर्ड केलेला आहे, पण खूप अनुभव असतात आणि त्या ठिकाणी ना खूप बरेच लोक तो अनुभव बघतात, म्हणजे जे आपलं संस्थेमधले, आणि त्यांच्या डोळ्याखालून गेल्यानंतर ते अनुभव येत असतात. तर बरेच अनुभव असे असतात की जे अजून आलेले नाही आहेत समीरदादांच्या यूट्यूब चॅनलवरती, पण पुढे मागे नक्कीच येतील. तो अनुभव मी तिथे शेअर केलेला आहे, पण तो येईल तेव्हा येईल. पण तुम्हाला त्या संदर्भातला जो भीती हा विषय आला ना आपला आज, म्हणून मी हा अनुभव तुम्हाला सांगते आहे की कसं बाबू प्रत्येक ठिकाणी आपल्या मनातून भीती घालवायचा प्रयत्न करत असतात, बरोबर आहे. तर माहिती का काय व्हायचं, तो जेव्हा लहान होता ना, म्हणजे हार्डली 5-6 वर्षाचा असेल, आज तो 9-10 वर्षांचा आहे, 9 वर्षांचा आहे आज. आणि त्यावेळेला त्याला पहिल्यांदा आहे ना भीतीच वाटायची नाही कुठल्या गोष्टीची, अंधारात जायला किंवा अंधारात इकडे तिकडे फिरायला, बाहेर एकटं जायला त्याला भीतीच वाटायची नाही. डायरेक्टली तो म्हणजे अंधारात पण एकटं चाललं जायचं, मला काही वेळेला भीती वाटायची, ठीक आहे. तर म्हणजे त्याला भीती वाटत नाही याची मला भीती वाटायची काही वेळेला,
ठीक आहे. तर काय व्हायचं, तर मी ना त्या बापूंना म्हणले, बापू याला कुठेच भीती वाटत नाही, अंधाराची पण भीती वाटत नाही. तर मुलं अंधाराला किती घाबरतात, बरोबर आहे. तर तो ना समजा वॉशरूमला जरी जायचं असेल ना तरी लाईट पण नाही लावायचा बऱ्याच वेळेला, रात्री केव्हा पण. आता बघा बरेच मुलं असतात ना, घाबरतात, पहिल्यांदा लाईट लावतात किंवा पॅरेंट्सलाच उठवतात, बरोबर, वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर. पण तो डायरेक्ट जायचा आणि लाईटही लावायचा नाही वॉशरूमचा. मला काय वेळेला भीती वाटायची की पाणी पावसाचे दिवस असतात, किडे वगैरे, म्हणजे अनावधाने जर आलं, जर एखादं किडं याला चावेल वगैरे असं करून, मला ती भीती वाटायची. आणि त्याच्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही याची भीती मला वाटायची. बापू हे काय, हा मुळीच घाबरत नाही. मग असं करत करत त्याला थोडंसं असं वाटायला लागलं की असं नाही करायचं, आपण लाईट लावायला पाहिजे किंवा मोठ्यानं उठवायला पाहिजे रात्री वॉशरूमला वगैरे जाताना असं. आणि नंतर हे बरेच दिवस चाललं, नॉर्मल होता. पण एक वेळ माहीत नाही, हे मुलं ना टी व्ही वगैरे बघतात आणि त्याच्यात ते हॉरर एपिसोड्स असतात, काळाला बघायला मजा वाटते. पण जेव्हा रात्री झोपायला घेतात ना त्यावेळेला पूर्ण त्यांची धांदल उडालेली असते. तर तसंच त्याला त्यावेळेला अंधाराची खूप भीती वाटायला लागली, भूतांचे पिक्चर वगैरे, सिरियल्स वगैरे बघून. मी तर पहिली गोष्ट बघू देत नाही मुलांना, पण मी स्वतः पण नाही बघत आणि मुलांनाही नाही बघू देत. पण मी नसताना मग ते असं काहीतरी तो बघायचा. तर त्याच्यामध्ये काय झालं, त्याला ना खूप भीती वाटायला लागली. तर वॉशरूमला जाताना पण तो दिवसासुद्धा मला सोबत घेऊन जायचं, मग तू बाहेर थांब, मी आलोच. आणि वॉशरूमला गेल्यानंतर ना बोलत राहायचा, मम्मी खरंच बाहेर उभी आहे ना का नाही, असं काही तो गेली पटकन असं. तर मग मला म्हटलं, बापू एवढी याला किती भीती वाटते या गोष्टीची की वॉशरूमला सुद्धा आता एकटा जात नाहीये आणि बराच मोठा आहे, 6-7 वर्षाचा आहे असं. त्याच्या मनातून प्लीज ही भीती घालवा तुम्ही. आणि एक सांगू का, हे झाल्यानंतर बापूंचं एक प्रवचन माझ्या कानी आलं की तुम्हाला तिथे जरी भीती वाटत असेल ना तरी तिथे माझं नाव घ्या, मला चालणार आहे. मला एक गोष्ट सांगा, आता या ठिकाणी जसं मी त्याला सांगेल की अरे बापूंना आठव, बापूंचं नाव घे, बापू बापू म्हण, अनिरुद्धा म्हण आणि पटकन येऊन जा. तो काय करायचा, सुरुवात म्हणजे जाण्यापासूनच सुरुवात करायचं, बापू 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 मी बाथरूमला जातोय, बापू 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 मी टॉयलेटला जातोय, असं तसं. आणि जोपर्यंत मध्ये असेल ना तोपर्यंत बापू नामाचा पाढा त्याचं सुरू राहायचा. आम्ही बाहेर असायचो अक्षरशः. तर मग असं करत करत म्हणजे बघा, या ठिकाणी ज्या भीती मुक्त पोटी मी बापूंचं नाव त्याला घ्यायला सांगितलं त्या ठिकाणी पण, ठीक आहे, असं मी इतर कुठल्या देवाचं नाव त्याला घ्यायला सांगेल का, सांगा मला, सांगेल का? अरे तिथे ओम नमः शिवाय म्हण, तिथे ओम गम गणपते म्हण, की तिथे स्वामींचं नाव घे, तिथे साईंचं नाव घे, तिथे दत्तगुरूंचं नाव घे, तिथे असं माझी म्हणायची हिंमत तरी होईल का? आजही ती कंडिशन, आपण म्हणू का असं नाही, पण बापूचं नाव बिंदासपणे म्हणू. मग ही जी भीती आहे ना ती बापूने घालवली आणि भीतीमुक्त भक्ती करायला बापूने शिकवलं, ठीक आहे. चला तर मग मित्रांनो, आज पुरतं एवढंच. माझ्यामध्ये तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. आणि पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे पॉझिटिव्हिटी, मी आणि बापू, ठीक आहे, तो पण तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.